नमस्कार. आज मी आपल्याला शेवग्याचे सूप बनवून दाखवणार आहे. त्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे. 1 पाव मी शेंगा घेतलेल्या आहेत शेवग्याच्या, त्याचे बारीक बारीक तुकडे करून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. 2 टमाटे धुवून त्याच्या कापा करून घेतलेल्या आहे आणि 2 मिरच्या, अर्धा इंच आलं, अर्धा चमचा जिरं, 2 मिरे घेतलेले आहेत आणि 2 पाकळ्या लसूण आणि 4 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि फोडणीसाठी छोटा चमचा तेल घेतलेलं आहे. कोणी साजूक तूप पण वापरू शकतात आणि हिंग घेतलेलं आहे फोडणीसाठी आणि वरतून आपल्याला गार्निशिंगला कोथिंबीर हवी आहे. आता आपल्याला सूपसाठी शेंगा चांगल्या मऊ शिजवून घ्यायच्या आहेत. थोडं पाणी घालायचं आणि हा टमाटा पण त्यात घालायचा. आता मी याच्या 4 शिट्ट्या घेऊन घेणार आहे. आता आपल्याला फोडणीसाठी हे एकत्रित वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. आता आपल्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहे मऊ. आता आपल्याला त्या चांगल्या एकजीव करून घ्यायचे आहे. असंच एकजीव करून पुरणाच्या गाळणीने ते गाळून घ्यायचं आहे आणि त्या शेंगांमधला पूर्ण अर्क निघेपर्यंत ते एक दोन पाणी अजून टाकायचं त्याच्यामध्ये 1-2 वेळा. आणि ते पूर्ण स्मॅश झालं की त्याच्यातलं खाली जे जाड राहील शेंगा काढून ते जाड आपण मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घ्यायचं आहे आणि ते पण त्या सूपमध्ये मिक्स करायचं आहे आणि सूपला फोडणी द्यायची आहे. आता आपण सूपला फोडणी देत आहोत. हिंग टाकून घेतला आपण. हे आपण आलं, मिरची, लसूण, मिरे, कढीपत्ता याचं वाटण करून घेतलं होतं ना, ते घालून घ्यायचं. तांबूस रंग येऊ द्यायचा त्याचा. खूप छान सुगंध येतोय कारण आपण त्याच्यात मिरे वगैरे सगळं टाकलंय ना. खूप छानच सुगंध येतोय. झालं आपलं तांबूस. आता हे पहा किती क्लीन झालेलं आहे आपलं सूप. हे पहा. आता हे त्यात ओतून घ्यायचं. हे बघा आता छान उकळतंय आपलं सूप. आता त्यात आपल्याला मीठ घालायचं राहिलंय. चवीनुसार मीठ घालायचं त्यात. काळं मीठ आणि साधं मीठ. थोडीशी कोथिंबीर. आपलं सूप रेडी आहे. आता मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेते. आपलं सूप रेडी झालं आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.